नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं निवेदन. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रातून भरीव मदत देण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर केंद्रीय नेत्यांची चर्चा करण्याची शक्यता. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य मिळणार. मुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता. प्रत्येकाला आर्थिक स्थितीनुसार आरक्षण मिळावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान लढणार. बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकची फायनलमध्ये एंट्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा करणार शुभारंभ. 75 लाख महिलांच्या खात्यात उद्या प्रत्येकी 10,000 रुपये येणार. अंगणवाडी मदतनीस सेविकांना 2,000 रुपये देण्याचा निर्णय. एकात्मिक विकास सेवा योजनेतून पैसे देण्याचा महिला व बाल विकास विभागाचा निर्णय. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात. अतिवृष्टी झालेल्या गावांना पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची मागणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000च्या मदतीची गरज. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रालाही केंद्र सरकारनं मदत करावी. आमदार रोहित पवार यांची मागणी. सरकारनं मदत करावी, अन्यथा आत्महत्या करावी लागेल. बीडमधील महिला शेतकऱ्यांची भावुक प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा. 1,500 ग्रामस्थ अजूनही पाण्यात अडकले. अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील. त्यांना महाराष्ट्राची किंवा शेतकऱ्यांची काळजी आहे असं वाटत नाही. खासदार संजय राऊतांची अमित शहा यांच्यावर टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार. नुकसानग्रस्तांच्या पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. लालबागच्या राजाकडून अतिवृष्टीग्रस्तांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश करणार सुपूर्द. डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवणं. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंगलट. भाजप जिल्हाध्यक्ष 13 ते 14 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल. ओबीसीच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. 6 ऑक्टोबर पूर्वी सुनावणी घेणं अशक्य. आरक्षण गेल्याच्या भीतीनं 7 ओबीसी बांधवांची हायकोर्टात याचिका. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन. पुणे रेव पार्टी प्रकरणी 2 महिने अटकेत होते. शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती. राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्ट नागपूर खंडपीठाचे आदेश. 26 सप्टेंबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदि शक्ती तू जयोस्तुते. आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.